नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी, सविता ब्लॉग, साहित्य, कला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा लेख हा खूप सुंदर आहे. 2026ची सुरुवात स्वप्नांना कसा दुजोरा द्यायचा आहे सांगितलेलं आहे या लेखामध्ये लेखकांनी. मला तो आवडला आहे. माझ्यामध्ये मी थोडाफार त्यातला बदल करणार आहे. मी म्हटलं सहज तुमच्यापर्यंत पोहोचवावा. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही पण तुमच्यामध्ये थोडाफार तरी बदल करशील, म्हणून मी म्हटलं तुम्हाला सांगावा. आणि आवडलाय खूप, शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडण्यासारखाच लेख आहे हा. नवे वर्ष 2026. स्वप्नांना द्या सत्याची जोड. स्वप्नांना द्या सत्याची जोड. बऱ्याचदा आपण उत्साहाच्या भरामध्ये 1 जानेवारीला मोठे मोठे संकल्प करतो आणि ते संकल्प अधुरे राहतात. मी माझं सांगते, काल मी उत्साहाच्या भरामध्ये म्हटलं मी 5 ब्लाऊज काढेन, पण प्रॉब्लेम आला, बँकेची कामं आली, जावं लागलं आणि कामाला अडथळा आला आणि ते काम, कालचं काम, आजचं काम पूर्ण आज संध्याकाळपर्यंत कंप्लीट करावं लागतं. म्हणजे आपण ज्या गोष्टी ठरवतो ना, त्या कधी कधी गोष्टी होत नाही. आणि तशाच गोष्टी नवीन वर्षाच्या आपण सुरुवात करणार असं आपण म्हणतो आणि त्या आपण पूर्ण करायला जातो, पण त्या पूर्ण होत नाही. मग काय होतं, 15 जानेवारीपर्यंतचा तो उत्साह असतो आणि तो उत्साह 15 जानेवारीच्या नंतर हळूहळू हळूहळू मावळायला लागतो. आणि त्याचं एक कारण म्हणजे आपल्याला स्पष्ट ध्येयाचा अभाव. म्हणजे काय, आपल्याला ध्येय नाहीये. ध्येय म्हणजे काय, कोणतं समोर ध्येय असायला पाहिजे, की संकल्प करायचा नाही ह्या वर्षामध्ये, केवळ तर संकल्प करायचा नाहीये, तर आपला ध्येय निश्चित करायचं, म्हणजे गोल सेटिंग करायची. ती गोल सेटिंग कशी करायची ती ह्या लेखामध्ये त्यांनी सांगितलेली. तर मी आज शेअर करते. नंबर 1, ध्येय निश्चिती करा. स्मार्ट गोल्स. हे मला पण खूप आवडलंय म्हणून मी सांगते, तुम्ही पण नीट ऐका. स्मार्ट गोल्स. तुमचे ध्येय नेहमी स्मार्ट ठेवा. स्मार्ट, SMART, स्मार्ट असले पाहिजे. का? S चा अर्थ स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट. मला वजन कमी करायचं आहे. एखादं उदाहरण, मला वजन कमी करायचं आहे, यापेक्षा मला 5 किलो वजन कमी करायचं आहे. अंक, आकडा ठरवणं. म्हणजे 5 किलो. 5 किलो हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. किती करायचंय? 5 किलो अंकामध्ये. तर ते ध्येय अधिक आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट राहील. म्हणजे मला वजन कमी करायचं आहे, यापेक्षा मला 5 किलो वजन कमी करायचं आहे. हे ध्येय अधिक स्पष्ट आहे. स्मार्ट मधला M. स्मार्ट मधला M. मिसरेबल म्हणजे मोजता येण्याजोगे. प्रगती मोजता येईल. आपली प्रगती आपल्याला मोजता येईल असे ध्येय गाठायचं. म्हणजे काय, की तुम्ही एखादा कोणताही उपक्रम करायला लागलात, एखादं कोणतंही काम करायला लागलात, त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ कशी होतीये, ही तुम्हाला सुधारणा कशी होतीये, हे ध्येय तुम्ही स्वतःची प्रगती स्वतःच मोजणं. तिसरी गोष्ट आहे स्मार्ट मधला A, अचिवेबल. म्हणजे साध्य करण्याजोगे. आपल्यामध्ये एकदम मोठी, आपण तर एकदम खरंच आहे, की आपण कधीच एकदम वरती उंचावर टोकावर तर जाऊ शकत नाही. छोट्या छोट्या पायऱ्या घेतच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. म्हणून काय करायचं, कधीही कोणताही गोष्टीचा जास्त विचार न करता, म्हणजे वरच्या एकदम चढाचा विचार न करता. आता मी म्हटलं काल, माझं उदाहरण देते. मी म्हटलं काल 5 ब्लाऊज काढेल, पण माझ्याच्याने झाले नाही. पण मी 3 काढले. 3 काढले. अजून 2चं टार्गेट होतं, पण नाही जमलं. पण मी आज ते कालचं पण काम आणि आजचं पण काम, म्हणजे मी आज टोटल माझ्या हातामध्ये 4 ब्लाऊज होते. म्हणजे कालचे 2चे पेंडिंग आणि मी 2 कट करून अजून काढले. तर मी 4 ब्लाऊज काढले. म्हणजे काय करायचं, स्टेप बाय, काल नाही झालं ना, तर उद्यावर फोकस करायचा आणि स्टेप बाय स्टेप तुमची ग्रोथ सुधारणा करायची तुमच्यामध्ये. स्मार्ट मधला R, रिलेव्हंट म्हणजे संबंधित. जे ध्येय तुमच्या आजूबाजूला खरोखर अर्थ देणारे असावेत. म्हणजे काय, तुम्ही काही करता, त्यातून काहीतरी अर्थ निर्माण होणार आहे का? तुम्ही जे करता त्याच्यातून तुम्हाला इन्कम सोर्स होणार आहे का? तुमचा त्यात फायदा काय आहे? तुम्ही ते केल्याच्या नंतर तुम्हाला किती सगळ्या गोष्टीमध्ये फायदा, तोटा, सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते तुमच्या संबंधित असले पाहिजेत, की तुम्हाला कसं ते केलं पाहिजे हे तुम्हाला पाहिजे. टाइम बाउंड, वेळेचं बंधन. प्रत्येक कामासाठी एक डेडलाईन निश्चित करायची. आता मी सकाळी सांगते,
सकाळी मी माझं ब्लाऊज 1 तासामध्ये कंप्लीट करायचं मी ध्येय ठेवलं, तर मी ते ध्येय 1 तासामध्ये कंप्लीट करू शकेन का? अशा पण अडचणी असतात, की मी काम करत असताना एखादं कस्टमर आलं, क्लायंट आलं, तर त्यांना वेळ द्यायचा. परत तो वेळ गेला 15-20 मिनिटं. म्हणजे काय होतं, तुमच्या कामासाठी, प्रत्येक कामासाठी डेडलाईन ठेवायची, निश्चित करायची. आता स्मार्टचं झालं पूर्ण हे करून. आता दुसरं त्यांनी सांगितलेलं व्हिजन बोर्ड. व्हिजन बोर्ड तयार करा. तुम्हाला या वर्षात जे काही मिळवायचंय म्हणजे उदाहरणार्थ नवीन घर घ्यायची आहे, एखादी गाडी घ्यायची आहे, एखादं नवीन कौशल्यसुद्धा प्रस्थापित करायचं आहे, एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, एखादी स्वतःची ग्रोथ निर्माण करायची आहे, तर त्याच्यासाठी नवीन बोर्ड तयार व्हिजन बोर्ड तयार करा. तुमचे बोर्ड त्या त्या बोर्डवर तुमचा फोटो स्वतःचा लावायचा आणि तुम्ही दररोज डायरीमध्ये एक-एक तुमच्यामध्ये काय बदल केलेला आहे तो लिहायचा. दररोज सकाळी ते पाहिल्याने तुमचं मन त्या दिशेने काम करायला उत्साहाने सुरुवात करतं. मी जर म्हटलं मी सकाळी उठून बाबा मी 4 राउंड मारणार आहे, मी फिरणार आहे, मी योगा करणार आहे, मी चहा पिणार नाही. हे जे काम आहे ते तुम्ही तुमच्या बोर्डावर लिहा आणि तुम्ही ते रोज सकाळी पाहून तुमच्या तुमच्या कामाची सुरुवात तुम्ही करत जा. तिसरी गोष्ट आहे, शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली. बरोबर आहे. मोटिवेट, प्रेरणा म्हणजे आपण शिस्तीने जर काम केलं, तर शिस्त ही तर प्रामाणिकपणाने पाहिजेच. जर आपण आपला स्वतःतून आतून जर आपण मोटिवेट जर झालो, आपण स्वतःला आतूनच प्रेरणा दिली, तर आपण आणि त्या उद्देशाने जर आपण कामाला जर सुरुवात केली, तर ती शिस्त आपल्याला आपोआपच लागते. म्हणजे तुम्हाला ती शेवटपर्यंत नक्की घेऊन जाते. ज्या दिवशी काम करायची इच्छा नसेल ना, त्या दिवशी थोडं का होईना काम करायचं. का करायचं? कारण की हे सातत्य आपल्या अ, अ, शरीरामध्ये हे भिनलं गेलं पाहिजे. आज नाही करणार मी उद्यावर, उद्या नाही परवावर, परवावर नाही तेरवावर. पण असा वेळ निघून जातो आणि वेळेचं महत्त्व हे आपल्याला वेळोवेळी समजलंच पाहिजे. म्हणून स्वतःला रोज थोडं का होईना कामामध्ये बदलण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा. अगर तुमच्या शिस्तीमध्ये, तुमच्या घरातल्या वातावरणामध्ये बदलण्याचा प्रयत्न करा. चौथी गोष्ट, अपयशाला घाबरू नका. प्रवासात अडथळे हे नेहमीच येणार आहेत. कधी आपल्याला सक्सेस नाही मिळालं, आपल्याला कुठे आपण अडखळलो, अ, आपण कुठेतरी गुंतवणूक केली बिझनेसमध्ये, आपण त्याच्यामध्ये लॉस झालो, तर आपण त्या मनाला गोष्टी खाऊन घ्यायच्या नाही. कारण की काय असतं, आपण जर त्याच्यामध्ये स्ट्रेसमध्ये जर गेलोत ना, एखाद्या ह्याच्यामध्ये म्हणजे अपयशाला घाबरून जर स्ट्रेसमध्ये गेलो, तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. म्हणून त्यातून शिकायचं आणि ते शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. एखादा दिवस नियोजनाप्रमाणे नाही गेला, समजा एखादा दिवस मी ठरवलं आणि एखादा दिवस आठवड्यातून नाही गेला नियोजनाप्रमाणे आणि तसं अ, गेला नाही समजा आणि असं करता-करता तुमचा आठवडा वाया जाणार, तुमचा महिना वाया जाणार, महिना म्हणता-म्हणता वर्ष वाया जाणार आणि ते करता-करता तुम्ही परत दुसऱ्या नवीन वर्षाची सुरुवात कशी करणार ह्याच्यावर तुमचं लक्ष राहणार. जेव्हा हरलेली व्यक्ती ही पुन्हा जेव्हा जिंकू शकते ना, तेव्हा प्रयत्न सोडून दिलेली व्यक्तीसुद्धा कधीही जिंकू शकत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर. कधीही प्रयत्न करत राहायचं. सातत्यता, प्रयत्न, स्वतःचा स्वतःचा वेळेचं महत्त्व हे सगळ्या जर गोष्टी तुमच्यामध्ये ठेवल्या, तर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही आरामात जिंकू शकता. एक आपला खास मंत्र काय बघायचा आपण? भूतकाळाचा पश्चाताप सोडा. म्हणजे काय? आपल्या भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी वाईट घडल्या असतील, चांगल्या पण घडलेल्या आहेत, वाईट पण घडलेल्या आहेत, तर त्याला सोडून द्या. त्याच्याशी चिंता करत बसू नका. पुढे काय होईल म्हणजे भविष्याची चिंता थांबवा. भविष्यामध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे ह्याची पण चिंता थांबवा आणि वर्तमान काळामध्ये कशाप्रकारे कष्ट करू, त्या कष्टाचं फळ आपल्याला कसं मिळेल आणि हे कष्टाचं फळ मी मिळवूनच दाखवेन, हे तुमच्यामध्ये जिद्दीने आणि जोमाने हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणून सध्याच्या घडीला वर्तमान काळाचाच विचार करा. या वर्षामध्ये तुम्ही स्वतःमध्ये एक सुंदर बदल घडवून आणा. काय घडवून आणा, की मी स्वतःला वेळेनुसार, परिणामानुसार बदलून दाखवेन. स्वतःमध्ये चेंजेस करेन. वेळेचं भान ठेवेन.
भविष्यकाळात गुंतणार नाही, अपयशाला डगमगणार नाही, सगळ्या गोष्टीला सामोरं व्यवस्थित जाणार. प्रत्येक मैत्रिणींना पण सांगणं आहे, स्वतः सेल्फ इंडिपेंडंट व्हा, स्वतःची स्वतः कमवायला शिका. काहीही कमवा, 5 कमवा, 10 कमवा, किती जे असेल ते कमवा, पण तुमच्यामध्ये एकदा जर ती लालच जर निर्माण झाली ना, तर तुम्ही स्वतःमध्ये खूप कशा काहीही करा. काहीही म्हणजे काय, तुम्हाला ज्यात आवड आहे ते करा. पण तुम्ही स्वतःमध्ये बदल करा घडवा आणि स्वतःचा पैसा कमवण्याची सवय लावून घ्या. पैसाच सगळं काही नाहीये, मान्य आहे. पण त्याच्यामुळे पैसा कमवत असताना स्वतःमधले बदल हे सुद्धा आपल्याला घडून येतात. आपला कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो. पैसा यायला लागला की आपल्याला अजून चिकाटी निर्माण होते. मग ह्या गोष्टी ज्या आहेत, पैसा कसा कमवा? सर्वांना समान ठेवून कमवा बरं का. कुणी-कुणी पैसे कमवण्याची पण खूप शिस्त वेगळी असते. असं नाहीये. गरिबांना आता मी ब्लाउज शिवते. ब्लाउजची शिलाई 300 जर असलं, कुणी गरीब आलं तर मी 250 सुद्धा घेते. का? तर त्यांची परिस्थिती हालाकीची आहे म्हणून. आणि मला माझ्या बुद्धीने तो पैसा कमवायचा आहे. त्याच्यामुळे कधीही पैशाच्या मागे पळू नका. पैसा तुमच्या मागे आला पाहिजे असं तुम्ही डोकं लावा आणि असं डोकं लावून तुम्ही पुढे जा, असं माझं म्हणणं आहे. कसा वाटला लेख? लेख आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून उद्या 8 वाजता असाच एक सुंदर लेख ह्याविषयी नाहीये, नवीन वर्षाचा हा एवढाच लेख बस झाला. परत भेटूया उद्या संध्याकाळी. मी आता रोज संध्याकाळी 8 वाजता माझा एक लेख किंवा कविता नक्की मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. दुकानातलं काम सांभाळून, घरातलंच काम सांभाळून जेवढं शक्य होतं तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन. चला तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.